जळगाव शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आज सकाळी रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला विविध मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। संध्याकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीत विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या उत्साहात संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसर भीममय झाला होता। या जयंतीनिमित्त शहरात सर्वत्र आनंदाचे व प्रेरणादायी वातावरण पाहायला मिळाले। समान हक्क आपल्याला महिला कुठेतरी सुटते तेव्हा ते कार्य एकदम सिद्धीला जातं, म्हणजे पूर्णत्वाला जातं। कारण की महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त शक्ती असते। जी महिला एक मुलाला जन्म देऊ शकते ती काय नाही करू शकत असं मला वाटतं। त्यामुळे जेव्हा सर्व महिला नारी एकत्र येतील, आपण खरंच जळगावचा विकास करूया। मला परत सर्वांना शुभेच्छा देते। मला इथे बोलवल्यामुळे धन्यवाद। आमच्या काही काबा दादा ओके सर दादा ओके सर। एकच सांगायचं माझं आहे, मी ॲडव्होकेट राजेश गवी, माजी सरकारी वकील, गेल्या 35 वर्षापासून जळगाव खान्देशमध्ये इथं स्थायिक आहे। आणि 135वी जयंती ही जोपर्यंत आपला सूर्य आणि चंद्र येईल तोपर्यंत बाबासाहेबांची जयंती अशी साजरी होणार आहे, याच्यापेक्षाही मोठी होणार आहे। कारण की बाबासाहेबांनी दिलेले जे विचार आहे ते बुद्ध आणि धम्म या गोष्टीवर दिलेलं आहे। आणि बाबासाहेब हे कायद्याचे पाईक होते। बाबासाहेबांनी आजपर्यंत एकही कायदा मोडला नाही आहे। 14 ताराचा सत्याग्रह घ्या, तुमचा मनुस्मृतीचं दहन घ्या, किंवा कोणती ही ज्या घटना घडलेल्या सगळ्या कायद्याच्या चौकटीत राहून केलेलं आहे। बाबासाहेबांचं एकच म्हणजे ना, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल। आणि एक लक्षात घ्यायचं की कोणीही बाबा संविधान बदलवणं नाही बदलवणं हा इतका भाग किरकोळ येतो। माझ्या कायद्याच्या दृष्टीने तुम्ही सांगतो संविधान बदलवणं एवढं सोपं नाही आहे। आणि या गोष्टीकडे ज्या इतर लोकांनी जो काही उहापोह केलेला किंवा अफवा बसवलेली आहे त्या अफवावर कोणी विश्वास ठेवू नका। या जयंतीनिमित्त 135व्या जयंतीनिमित्त मी सर्व आपल्या भारतीयांना शुभेच्छा देतो। आणि संविधानावरच आपला देश चालू राहणार आहे हे तुम्हाला ग्वाही देतो। जय भीम, जय महाराष्ट्र।